असं कधी वाटलंय का, की आपण ज्या जगात राहतोय ते आपल्या समजुतीपेक्षा खूपच वेगळं आहे? म्हणजे बघा, आता माझ्यासमोर हा टेबल आहे. मी त्यावर हात ठेवलाय. मला तो एकदम घट्ट, एकदम खरा वाटतोय. पण जर मी असं म्हटलं, की माझा हात या टेबलला कधीच स्पर्श करत नाहीये तर, की आपण सगळेच प्रत्येक क्षणी जमिनीपासून अगदी किंचित तरंगत असतो, हे ऐकायला एखादा सायन्स फिक्शन सिनेमासारखं वाटेल नाही का? पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ते आपल्याला याच वास्तवाची ओळख करून देणार आहेत. आपलं आजचं काम हे आहे की या दोन टोकांना एकत्र आणून बघायचं, एक प्राचीन तत्वज्ञान आणि एक आधुनिक विज्ञान. जेव्हा वास्तव आणि भ्रम यावर बोलतात तेव्हा त्यांच्यात काही समान धागा सापडतो का? चला या विचारांच्या सागरात जरा खोलवर जाऊया. सुरुवात विज्ञानापासून करूया का? कारण ते आपल्या रोजच्या अनुभवाशी जास्त जोडलेलं आहे. मी जसं मगाशी म्हणाले की आपण कशालाच स्पर्श करत नाही हे पटायला खूप अवघड आहे. कारण स्पर्श ही तर आपली एक मूलभूत जाणीव आहे. मग विज्ञान असं का म्हणतं? आपण टेबलावर हात ठेवतो तेव्हा आपल्या हाताच्या त्वचेमधले अणू आणि टेबलाच्या पृष्ठभागावरचे अणू ते एकमेकांच्या खूप जवळ येतात, पण ते एकमेकांना चिकटत नाहीत किंवा स्पर्शही करत नाहीत. खरं तर त्यांच्यात एक प्रचंड प्रतिकारशक्ती, एक रिपल्सिव्ह फोर्स निर्माण होतो. प्रतिकार शक्ती. म्हणजे जसं चुंबकाचे दोन समान ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात तसं. अगदी तसंच. प्रत्येक अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, ज्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. जेव्हा तुमच्या हातामधले इलेक्ट्रॉन्स आणि टेबलामधले इलेक्ट्रॉन्स जवळ येतात, तेव्हा त्यांचे निगेटिव्ह चार्ज एकमेकांना प्रचंड शक्तीने दूर ढकलतात. ही ढकलण्याची शक्ती इतकी जास्त असते की अणू एकमेकांना कधीच स्पर्श करू शकत नाहीत. अगदी. आपल्याला जो स्पर्श किंवा दाब जाणवतो तो खरं तर या दोन विद्युत क्षेत्रांमधला, इलेक्ट्रिक फील्ड्समधला प्रतिकार असतो. आपण एक प्रकारे एका अदृश्य ऊर्जेच्या थरावर तरंगत असतो. अविश्वसनीय. हं. म्हणजे म्हणजे घनतेची भावना, तो कडकपणा, ही सगळी एक प्रकारची फसवी आहे. ती वस्तूंच्या अणूंनी खचाखच भरण्यामुळे नाही, तर त्यांच्यामधल्या या दूर ढकलण्याच्या शक्तीमुळे येते. बरोबर. आणि हाच विचार आपल्याला तत्वज्ञानाच्या दारात आणून सोडतो. कारण भारतीय तत्वज्ञान, विशेषतः वेदांत, हजारो वर्षांपासून हेच सांगत आलं आहे की आपण जे जग अनुभवतो ते माया आहे. आता इथे माया या शब्दाचा अर्थ ते अस्तित्वातच नाही असा घेतला जातो, पण तो तितकासा अचूक नाही. हो, मलाही तसंच वाटायचं. हं. माया म्हणजे भ्रम, जे खरं नाही ते. नाही, वेदांतानुसार माया म्हणजे जग खोटं आहे असं नाही, तर ते जसं दिसतं तसं नाही. ते एक व्यावहारिक सत्य आहे, पण पारमार्थिक सत्य म्हणजे अल्टिमेट रियालिटी नाही. म्हणजे या जगातले नियम, व्यवहार हे सगळे खरे आहेत. आपण भिंतीच्या आरपार जाऊ शकत नाही, पण हे जगाचं अंतिम स्वरूप नाही. ते अंतिम सत्याला, ज्याला ब्रह्म म्हटलं जातं, त्याला झाकून टाकतं. हे समजायला थोडं अवघड आहे. याचं काही सोपं उदाहरण आहे का? नक्कीच. यासाठी रज्जू सर्प म्हणजे दोरी सापाचं एक खूप प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं. समजा तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत गेलात आणि तिथे जमिनीवर तुम्हाला एक साप दिसला. तुम्हाला भीती वाटेल, तुमच्या हृदयाची धडधड वाढेल, तुम्ही ओरडाल सुद्धा. तुमचा अनुभव 100% खरा आहे. हो, साहजिकच आहे. पण मग कोणीतरी लाईट लावतो आणि तुम्हाला दिसतं की तो साप नव्हताच, ती तर एक दोरी होती. आता सांगा, ज्या क्षणी तुम्हाला कळतं की ती दोरी आहे, त्या क्षणी तुमची भीती खरी राहते का? नाही, ती लगेच नाहीशी होते. मला हसू येईल स्वतःवर. बरोबर. इथे दोरी हे अंतिम सत्य आहे, म्हणजे ब्रह्म, आणि त्यावर दिसलेला साप ही माया आहे. साप खरा नसला तरी त्याने निर्माण केलेला अनुभव म्हणजे भीती मात्र खरा होता. त्याचप्रमाणे हे जग अंतिम सत्य नसलं तरी त्याचे अनुभव, सुख, दुःख हे आपल्याला खरे वाटतात. जोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पडत नाही, तोपर्यंत आपण त्या सापालाच खरं मानून जगत असतो. वा, म्हणजे दोन्ही दृष्टिकोन एकाच ठिकाणी येतात, की जे जाणवतंय त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. पण मग माझा पुढचा प्रश्न तयार आहे. जर माझ्या हातात आणि टेबलात प्रत्यक्ष काहीच नाही, तर त्या अणूमधल्या जागेत नक्की काय आहे? ती जागा तरी रिकामीच असणार ना, पोकळी. सामान्य बुद्धीने विचार केला तर उत्तर हो असंच येईल, काही नाही. पण रिचर्ड फाइनमन सांगतात की हे विज्ञानातील सर्वात मोठा गैरसमज आहे. अणूंमधली जागा अजिबात रिकामी नाही. एक मिनिट, काय? ती जागा रिकामी नाही, मग तिथे नक्की आहे तरी काय? धूळ, हवा? नाही. ती जागा अदृश्य अशा क्षेत्रांनी म्हणजे फील्ड्सनी भरलेली आहे. आपण शाळेत शिकलो होतो की प्रत्येक चुंबकाभोवती एक चुंबकीय क्षेत्र असतं.
तसंच प्रत्येक इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनसारख्या कणाभोवती त्याचं स्वतःचं विद्युत क्षेत्र असतं. आणि ही क्षेत्र फक्त त्या कणापुरती मर्यादित नसतात, ती अनंत अवकाशात पसरलेली असतात. ती अंतरानुसार कमकुवत होतात, पण कधीच शून्य होत नाहीत. म्हणजे माझ्या शरीरातल्या प्रत्येक अणूचं क्षेत्र या खोलीतच नाही तर चंद्रापर्यंत आणि त्याच्याही पुढे पसरलेलं आहे. हो, अगदी तसंच. त्यामुळे दोन अणूंमधली जागा ही पोकळी नसून एकमेकांमध्ये गुंतलेल्या, एकमेकांवर प्रभाव टाकणाऱ्या अशा अब्जावधी क्षेत्रांचं एक अत्यंत गुंतागुंतीचं जाळं आहे. जगाला जी घनता मिळते ती या क्षेत्रांच्या प्रतिकारामुळेच मिळते, अणूंच्या गर्दीमुळे नाही. हे तर थक्क करणार आहे. आणि याला तत्वज्ञानात काही समांतर विचार आहे का? माया ही संकल्पना इथे कशी लागू होते? खूप सुंदर प्रश्न आहे. वेदांत मायाला ब्रह्माचीच एक सृजनशील शक्ती, एक क्रिएटिव्ह एनर्जी मानतो. माया काही नाही म्हणजे नथिंगनेस नाहीये. ती एक शक्ती आहे जी या नावारूपांच्या जगाची निर्मिती करते. ज्याप्रमाणे भौतिक क्षेत्रांना काही नाही म्हणता येत नाही, कारण तीच तर वास्तवाचा आधार आहेत. त्याचप्रमाणे मायालाही शून्य म्हणता येत नाही. ती एक अशी शक्ती आहे जी आपल्याला हे सगळं जग अनुभवायला लावते. ती दोरीवर साप दाखवणारी शक्ती आहे. ठीक आहे, म्हणजे अणूंमधली जागा रिकामी नाही, पण समजा आपण एक अशी जागा तयार केली जिथून सगळे अणू, सगळे कण काढून टाकले, एक परिपूर्ण पोकळी. मग तर तिथे नक्कीच काही नसेल ना? इथेच क्वांटम मेकॅनिक्स आपल्याला एक मोठा धक्का देतं. त्यांच्या मते परिपूर्ण शून्यता म्हणजे ॲब्सोल्यूट नथिंगनेस अस्तित्वातच असू शकत नाही. हे निसर्गाच्या एका मूलभूत नियमामुळे होतं, ज्याला अनिश्चिततेचा सिद्धांत म्हणतात. निसर्गाचा नियमच असा आहे की कोणतीही जागा पूर्णपणे शांत, पूर्णपणे शून्य ऊर्जेची असूच शकत नाही. तिथे नेहमीच एक किमान ऊर्जा शिल्लक राहते. आणि या ऊर्जेमुळे त्या तथाकथित पोकळीत सुद्धा सतत एक अनाकलनीय हालचाल सुरू असते. आभासी कण, व्हर्च्युअल पार्टिकल्स, म्हणजे इलेक्ट्रॉन आणि त्याचा अँटीपार्टिकल पॉझिट्रॉन हे क्षणार्धात जोडीने अस्तित्वात येतात, एकमेकांवर आदळतात आणि पुन्हा ऊर्जेत विलीन होतात. ते जणू काही निसर्गाकडून क्षणभरासाठी ऊर्जा उधार घेतात आणि लगेच परत करतात. म्हणजे शून्य सुद्धा शून्य नाही, काहीच नसणं हे शक्यच नाही. ती जागा सुद्धा जिवंत आहे. अगदी. आणि ही केवळ थिअरी नाही, हे प्रयोगांनी सिद्ध झाले. कॅसिमिर इफेक्ट नावाचा एक प्रयोग आहे. जेव्हा एका पोकळीमध्ये धातूच्या दोन प्लेट्स एकमेकांच्या अगदी जवळ ठेवल्या जातात, तेव्हा त्या आपोआप एकमेकांकडे ओढल्या जातात. अच्छा, का? याचं कारण असं की प्लेट्सच्या बाहेरच्या जागेत या आभासी कणांची जी धांदल उडालेली असते, ती प्लेट्सच्या मधल्या चिंचोळ्या जागेत कमी होते. या असंतुलनामुळे बाहेरून एक दाब निर्माण होतो आणि तो त्या प्लेट्सना एकत्र ढकलतो. अरे छा! याचा अर्थ स्पष्ट आहे. ज्याला आपण रिकामी जागा म्हणतो, ती दाब निर्माण करू शकते. ती निष्क्रिय नाही, सक्रिय आहे. हे सगळं ऐकून डोकं गरगरायला लागलंय. आपण स्पर्शाच्या भ्रमापासून सुरुवात केली, मग कळलं की रिकामी जागा रिकामी नाही, आणि आता कळतंय की शून्यता सुद्धा शून्य नाही. मग या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष काय? वास्तव म्हणजे आहे तरी काय? आपण सर्व एकाच मूलभूत गोष्टीने बनलेलो आहोत, क्षेत्र. फक्त आपल्या शरीरात या क्षेत्रांची रचना, त्यांची कंपनं एका विशिष्ट प्रकारची आहेत आणि बाजूच्या जागेत ती वेगळ्या प्रकारची आहेत. आपण म्हणजे या वैश्विक क्षेत्रांमधला एक विशिष्ट आकृतिबंध आहोत, एक पॅटर्न. थोडक्यात सांगायचं तर विश्व वस्तूंनी नाही तर एका घडामोडीने हॅपनिंग बनलेलं आहे. आपण बीइंग नाही, आपण हॅपनिंग आहोत. मी एक वस्तू नाही, मी एक घडामोड आहे. हे वाक्य खूपच शक्तिशाली आहे. या विचाराने तर मीपणाच्या कल्पनेलाच धक्का बसतो. बरोबर. आणि इथे विज्ञान आणि वेदांत आश्चर्यकारकपणे एकमेकांचे हात धरतात. वेदांत काय सांगतो? ब्रह्म हेच एकमेव अंतिम सत्य आहे, जे सर्वत्र आहे. आपण अनुभवत असलेलं हे जग हे त्या एकाच ब्रह्मावर उमटलेले तरंग आहेत, त्याचं प्रतिबिंब आहे. ज्याप्रमाणे विज्ञान म्हणतं की सर्व कण हे एकाच वैश्विक क्षेत्रातील कंपना आहेत, त्याचप्रमाणे तत्वज्ञान म्हणतं की सर्व जीव आणि वस्तू हे एकाच परमतत्वाचे आविष्कार आहेत. दोन्ही एकाच एकसंध अखंड वास्तवाकडे बोट दाखवत आहेत. तर मग मी या विश्वापासून वेगळी आहे ही भावनाच चुकीची ठरते. हीच तर अद्वैत भावना आहे. वैयक्तिक आत्मा म्हणजे आत्मन आणि वैश्विक सत्य म्हणजे ब्रह्म यांचं ऐक्य ओळखणं, हेच भारतीय तत्वज्ञानाचं अंतिम ध्येय आहे. जर वास्तव इतकं गुंतागुंतीचं आहे,
जर मी ही संकल्पनाच एका विशिष्ट आकृतिबंधापुरती मर्यादित आहे, तर मग माझ्या रोजच्या जगण्याचा काय अर्थ, माझ्या निर्णयांचं, माझ्या कृतींचं काय? सगळंच जर एक वैश्विक घडामोड असेल तर मी काय करायचं? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तत्वज्ञान केवळ वास्तवाचं विश्लेषण करून थांबत नाही, तर ते कसं जगावं हे सुद्धा सांगतं. म्हणजे याचा कर्माच्या सिद्धांतावर काय परिणाम होतो? जर मीच एक तात्पुरता आकृतिबंध असेन तर माझ्या कर्माची फळं मला कशी मिळतात? कर्म म्हणजे कारण आणि परिणामाचा नैसर्गिक नियम. प्रत्येक घडामोडीचा एक परिणाम असतो. तुमची कृती, तुमचा विचार हा त्या वैश्विक क्षेत्रात निर्माण झालेला एक तरंग आहे आणि तो तरंग पुढे पसरणारच आणि त्याचे परिणाम होणारच. निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न करणं. गीतेत हेच सांगितलं आहे. जेव्हा मी करता आहे हा भाव कमी होतो आणि माझ्या माध्यमातून ही क्रिया घडत आहे हा भाव येतो, तेव्हा फळाची आसक्ती आपोआप कमी होते. तुम्ही तुमचं काम, तुमचं धर्म म्हणजेच कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे करता, कारण ती तुमची या वैश्विक घडामोडीतील भूमिका आहे. यश मिळालं तरी हुरळून जात नाही, अपयश आलं तरी खचून जात नाही, कारण तुम्ही स्वतःला त्या परिणामांपासून वेगळं करून पाहू शकता. म्हणजे हे तत्वज्ञान जगापासून पळून जायला नाही सांगत, उलट जगाचं खरं स्वरूप समजून घेऊन त्यात अधिक सजगपणे आणि समरसून सहभागी व्हायला शिकवतं. भौतिकशास्त्र सांगतं की आपण अशा क्षेत्रांमधला एक नमुना आहोत जी सर्वत्र पसरलेली आहेत. तत्वज्ञान सांगतं की आपला आत्मा आणि परमतत्व एकच आहे. जर आपण स्वतःला ह्या जगापासून वेगळी, स्वतंत्र वस्तू समजण्याऐवजी या एकाच वैश्विक घडामोडीचा एक अविभाज्य भाग मानलं, तर आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या नात्यांमध्ये, आपल्या कामामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनात कोणता बदल घडू शकेल.